सोलापुरात निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। भाजपमध्ये तिकीट वाटपानंतर तीव्र नाराजी असल्याचं पाहायला मिळते। तिकीट कापल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला अश्रू अनावर झाले होते। अपक्ष निवडणूक लढवण्यावर बंडखोर राजकुमार आलुरे हे ठाम आहेत। प्रभाग क्रमांक 5D मधून राजकुमार आलुरेंची उमेदवारी डावलण्यात आली आहे। आमची यादी जी झाली ना ती व्हायरल करणार संपूर्ण आमचे नाव होते, पण हिने अक्षरशः चोरी केली आहे। यांचं मन सांगायला की आपण चोरी केली आहे म्हणून आज यांनी एक फटाट उडू शकत नाहीत। पण मला काय तर जे 10 वर्ष लोकांनी कार्यकर्त्यांनी जे केलंय, माझ्यासाठी जीवाचं रान केलंय, त्यासाठी मला काय तर करायचं म्हणून मी उभाराचा निर्णय घेतलाय। मला धमके सुद्धा आले। आत्ताच मला फोन आला चंद्रकाका वाडकरचा, गेली 8 दिवस मला फोन करायला काय बी करतो माघार घे, पण मी यांना काय घाबरत नाही। पण मला दबाव आणले मोठ्या मोठ्या लोकांकडं। माझ्यासाठी जे रक्ताचं पाणी केलं कार्यकर्त्यांना, मी त्याच्या मागे उभारणार आहे। माझी आमदारकी केली तरी हरकत नाही म्हणले। अशा नेत्याच्या हाताखाली मी काम करतो। अमरावतीत स्पर्धा परीक्षार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। पीएसआयची वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी आता हे विद्यार्थी आक्रमक झालेत। अमरावतीत शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। गाडगे बाबा मंदिरासमोर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत महायुतीत आता आमदार रवी राणा यांची बंडखोरी कायम आहे। राणा आणि बावनकुळे यांच्या भेटीनंतरही उमेदवार मैदानातच असल्याची माहिती आहे। आदरणीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे आमदार संजय कोठेजी, उपेंद्रजी कोठेकरजी, अमरावतीचे शहर अध्यक्ष नितीन धांडेजी, ही आमची जवळपास 1.5 तास गुप्त आमची चर्चा झाली। ज्या ठिकाणी युवासेना पार्टीचा मजबूत उमेदवार आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी काढण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि मैत्रीपूर्वक या ठिकाणी आम्ही लढू। या ठिकाणी जवळपास 34 ते 35 जागेवर युवासेना पार्टी लढणार आहे। बाकीच्या सगळ्या जागेवर भारतीय जनता पार्टी लढणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।